तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। बस स्थानकावर रोज हजारो प्रवासी ये जा करतात। इथल्या स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणारे कर्मचारी नेहमीच दुर्लक्षित राहतात। एका साध्या कर्मचाऱ्याच्या आत्मसन्मानाला तडे जातील अशी कोणी कल्पनाही केली नसेल। घटना दुपारच्या सुमारास घडली। या कर्मचाऱ्याने आपल्या कामात कधीही कसूर केली नव्हती। स्वच्छतागृहाची जबाबदारी तो प्रामाणिकपणे सांभाळत होता। मात्र एक वयोवृद्ध महिला अनोळखी प्रवाशाच्या चुकीच्या माहितीकडून फसवली गेली आणि स्वच्छतागृहाऐवजी मागच्या बाजूस लघुशंकेसाठी गेली। या क्षुल्लक गोष्टीला कारणीभूत नसल्यानंतरही कर्मचाऱ्याला जबाबदार धरण्यात आलं। बस स्थानकातील बस स्थानक प्रमुख अमोल मच्छिंद्र कोतकर यांनी त्याला आवारात बोलावून घेतलं। कर्मचाऱ्याला काहीही सांगायची संधी न देता त्यांनी अशा शब्दात ओरडायला सुरुवात केली की सभ्य माणसाचे कान झाकावे लागावेत। शिवीगाळ इतकी अश्लील होती की तेथील काही कर्मचाऱ्यांनी डोळे खाली केले। एवढ्यावरच न थांबता कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचा विषय काढून त्यांनी जाणीवपूर्वक अपमान केला। एका साध्या पगारावर आपल्या पोटा पाण्याची धावपळ करणारा हा कर्मचारी इतक्या घृणास्पद अपमानाने हादरून गेला। त्याने आपला अपमान पोलिसांना सांगितला, मात्र तेथून काहीच हालचाल झाली नाही। या अन्यायाविरोधात आवाज उठवायला भीम आर्मीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला। जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल आणि तालुकाध्यक्ष अनिल मोहिते यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही केली। अखेर त्यांच्या खंबीर मध्यस्थीनंतर शेवगाव पोलिसांनी बसस्थानक प्रमुख अमोल कोतकर यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। शेवगाव पोलीस स्टेशन इथे एक वाल्मिक मेहतर समाजाचा मुलगा सार्वजनिक शौचालय म्हणजे शेवगाव सुलभ शौचालय इथे काम करीत होता आणि त्या टेबलवर काम करीत असताना तिथले डेपो मॅनेजर त्यांनी त्या मुलाला त्याच्या आई बहिणीवर तर शिवी दिली तर दिलीच, परंतु एक वाल्मिकी समाजाची जात काढली आणि त्या जातीचा उल्लेख करून एवढे अपशब्द बोलला का जे मी तुम्हाला सांगू शकत नाही। तर ह्या संदर्भात शेवगाव पोलीस स्टेशन PI साहेब यांच्याकडे आज ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि कालपासून ॲट्रोसिटी गुन्हा दाखल होत नव्हता इथं, पण आज आल्यानंतर ॲट्रोसिटी गुन्ह्याची नोंद घेणं चालू केलेलं आहे। परंतु अहमदनगर जिल्ह्यामध्ये मी सांगू इच्छितो, दलित अन्याय अत्याचार मोठ्या वेगाने वाढत आहे आणि जे सामान्य माणूस आहे, सामान्य नागरिक आहे, जो दलित समाजाचा आहे, त्याला आज पण तुच्छ समजतात। आज पण तो तुच्छच आहे असं समजतात। त्याच्यामुळं ह्यो मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार चालू आहे। परंतु इथून पुढं जिथं जिथं अन्याय अत्याचार होणार तिथं तिथं भीम आर्मी सामाजिक संघटन जाणार आणि अशा अन्याय अत्याचार करणारे, जे हुकुमशाही करणारे ज्या व्यक्तीला त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी गवाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय भीम। प्रतिनिधी सुरेश शिंदे, शेवगाव। महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय।